मंडळी, तुम्ही गांधर्व विवाह ऐकला असेलच, पण तुम्ही कधी छायाचित्र विवाह ऐकलंय का? नाही ना, मी पण नाही ऐकलंय. चला बघूया ही काय गंमत आहे ते. तीच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर, कधी गोड कधी तिखट चेतना भट, कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. हो हो, काढूया काढूया, सगळ्यांनी एकत्र काढा, एकत्र काढा, सगळ्यांनी एकत्र काढा, हो हो. अरे माझा सेल्फी काढायचा आहे का फोनचे सेल्फी काढायचे आहेत तुम्हाला? एकच फोन ठेवा ना, ऐका, एकच फोन ठेवा, एकच फोन. हां, कोणीतरी ठेवा, सगळ्यांनीच खाली काढलं तर कसं होईल? हां, थँक्यू थँक्यू थँक्यू, या या, थँक्यू थँक्यू, हो 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 हो, थँक्यू थँक्यू, या या या, निघा, थँक्यू, हो 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 हो, थँक्यू. गौरी गौरी ह्यांना, हां हां. काय 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 काय, हॅलो गौरी, हां सॉरी, ए जा रे, जा जा, चल निघ, चल. अरे गौरी, हॅलो हॅलो सागडे, हॅलो, हा सागडे, झाला शो, झाला कधीच झाला. हो हो, वा काय वा, केवढे आत आहे हे गाव. होते लोक होती खूप, पण खूप आत आहे. नाही करा तुम्ही ग्रासरूट लेवलला काही ती पब्लिसिटी करा, पण आमचे ग्रासरूट निघतात ना त्यामुळे. अरे ह्याला काय अर्थ नाहीये. ऐका सागडे, ऐका, काय झालंय ना, हे गाव खूप, नका ऐकू तुमच्या कवी. वा 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 वा, श्रियांश, वा शिवांश, जे काय, ऐका ना या सागडे, ऐका. मला ना इथे यायला ना सागडे, मी प्लेन केलं, मग त्यानंतर ट्रेन, मग बस, मग होडी, आणि मग चालत, असा प्रवास केलाय मी या गावात यायला, कळला का? लाईट स्पीडचं काहीतरी असलं असतं ना, तर त्याची सुद्धा मी आलो असतो. मड हा, मुतामईन नाही, बरं तुम्ही म्हणा मुतामईन, ऐका माझा आधी काय ते. मला एक रस्ता सांगितलाय त्यांनी, पण त्याच्यातही 13 तास लागणार आहेत. नका टॅग करू मला त्या कवितेत प्लीज. विश्वांश, ऐक, हॅलो, काय यार, ह्यांना 4 कविता का ऐकवल्या, ह्यांच्या 10 कविता ऐकाव्या लागतायत आता. सगळ्यांना त्रास द्यायला जन्मा. गौरी, नमस्कार, हॅलो, येऊ का? या या या. आहा हा 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 हा, इतकी वर्ष वाट बघतोय, आज दर्शन दिलोय. एक मिनिट थांबा. नाही नाही, असं नाही सोडत आता हो तुम्हाला. हो, थांबा हो, इकडे या. अहो नाही दिलं ते. हा, हे एक मिनिट दिलंय. थांबा. ऐका हो, मगाशी या. झालंय हे असू सगळं, द्या हो. माझ्या थांबा. बॅगेत आहे. हे घ्या. बरं बरं, आ, थँक्यू थँक्यू थँक्यू. बाबा, इतकी वर्ष वाट बघतोय, आज दिसलोय. अरे अच्छा, थँक्यू थँक्यू. या फोटो काढूया, या. ती पण आली. कोण? माझी पोरगी आली, थांबा बोलत. ए चेतो, ए बंडी, ए इकडे, ए बंडी, ये. ए इकडे बघ की कोण आलंय. बघ बघ कोण आलंय. लाज नाही बघ बंडी, लाज. ये बंडी, इकडे फुट वाढायचं का? ये इकडे, ये बघ कोण आलंय, बघ. नमस्कार नमस्कार. लाजती बंडी, लाजते आमची. नाही यार, ते ए बंडे, ते ऐकू की, ते पाठ आलं ते ऐकू. असं काय करते? उखाणा पाठ केलं तर ऐकू की. असं उखाणा ऐकून हो दाखव. हो, तयार केलं आहे, ऐकू. ऐकू. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. अरे वा, आमच्या ह्याचं आहे. तुमच्या ह्याच्यातलं शोचा आहे ते. घेतलं. वा, वा, वा. म्हटलं ते होऊन जाईल ते. हा, हा, हा. ऐकू. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. ओंकाररावांचं नाव घेते, हनीमूनला कुठे जाऊया. सांगा की. त्यांनी माझं नाव का घेतलं त्या उखाण्यामध्ये? हाय का? आता नवऱ्याचं नाही तर कोणाचं नाव घेणार? बायको तुमची असं काय कर. ए चेतना ओंकार राऊत, ए
अशीच चल पाया बिया पड की. अहो नाही 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 हे, अहो नाही हा, पाया 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 पड. नका करू हे नाही ऐका नाही नका करू हे. एक मिनिट हे काय चाललंय अहो असं काय करताय जावई बापू. अहो तुमची बायको नाही. कशी बाई? बरोबर आहे तुमचं. तुम्हाला माहिती नाहीये पण तुमचं लग्न झालंय. माझं लग्न झालंय आणि मला माहित नाहीये कसं शक्य आहे मला मी टाईट होतो. मी 2 क्वार्टर अख्खे बाटल्या घशात घातल्या आणि मला गलट लॉजिक काय आहे सांगा मला. तसं नाही सांगताय. ए बंडी थांब ना. आधी एवढी लाचलोय. ही बंडी आमची जेव्हापासून वयात आली तेव्हापासून उठता बसता आणि हित्तनी तित्तनी सगळीकडे तिचं एकच चालू आहे. बर. वंकारनी राऊत वंकारनी राऊत वंकारनी राऊत एवढंच. 2 वेगवेगळी माणसं नाही आहेत ती. ओंकार राऊत हा एकमेव माणूस आहे जो सिंगल आहे. एलिजिबल बॅचलर आहे मी. बरोबर. नाही हे सांग, काय पण असते. बंडी काय बोलली बाबा लग्न करीन तर फक्त वंकार राऊतशीच. अरे मग मी आपलं बघितलंय बाबा पोराचा शो चांगला चाललाय स्ट्रगल बिगल संपलंय. नाही. पोरगी काय उपाशी मरणार नाही. दिसायला बार आहे उडवून द्या बार. आणि मग तुमचं लग्न लावलंय. उडवून देऊया बार. उडवून देऊया बार म्हणजे कुठे उडवून दिला आहात कसं काय बरे आहात ना तुम्ही. बरे आहात जरा प्लीज. हे भंकस वगैरे प्रँक वगैरे असेल तर प्लीज सांगा. तुम्हाला माहिती नाही तुमच्या लग्नाचं अख्खं फुटेज आहे माझ्याकडे. अख्खं फुटेज आहे हो. व्हिडिओ काढलाय दाखवतोय म्हणजे इकडे आमच्या दोघांचं फुट अख्खा व्हिडिओ आहे माझ्याकडे. खरंच टाईट होतो की म्हणजे हे बघा दाखवतोय. हे बघा ड्रोन बिन लावला होता मस्त पैकी. थांबा हे बघा. बंडे ओ ओ ओ बंडी यात मी कुठे अहो, असं काय करताय जावे बापू. हे काय कुठे आहे? बंडीने छातीशी कवटालय बघा. हा काय फोटो कवटालय तुमचा. अहो फोटो आहे तो माझा. हा मग हा, मग एवढा प्रेमाने माझ्या बायकोने पण अजूनपर्यंत कवटाळलं नाही मला. माहितीये का बंडीने कवटाळलं. ह्याची नाही का फोटो आहे तो माझा. मी नाही येतो माझ्याशी लग्न फोटोची लग्न केलंय त्यांनी. फोटोशीच केलंय पण एकदम असं प्रॉपर केलंय. म्हणजे तुम्हाला सांगतोय बंडीने असं फोटोला पकडून असे 7 फेरे घेतलंय. बंडीने इतकी वर्ष संसार केला. एवढं कशाला परवा करवा चौथ केलाय. करवा चौथ केला परवा केलाय. मी नसताना. अहो तेच काय झालंय तुमचं तो प्रोग्राम नाही का हास्य जत्रा. हा. तो असा टीव्हीवर चालू होता. हा तुमचं 3रं स्किट होतं. हा. तुम्ही असे समोर आलात टीव्हीवर. बंडीने तिथं पॉज केला आणि तुम्हाला चाळणीतनं पाहिलंय. बंडे पाहिलं की नाही होई तर सांग जावे बापूंना. होई की बघा हुई आई हे आलंय हुई आज परत बघा. तुम्ही असे आले की नाही टीव्हीवर मी पोस्ट केलं. तुम्हाला असं पाहिलं टीव्ही चालू केला आणि चंद्राकडे पाहिलं आणि असं पाणी प्यायलं आणि परत आले की नाही तुमच्याकडं स्किटच संपलं होतं तुमचं. हा फोन घ्या तुमचा. हा फोन घ्या तुमचा. मी ह्यांच्या बरोबर लग्न केलेलं नाहीये. मला तुम्ही ह्यांचं काही सांगू नका प्लीज. तुम्ही निघा. असं काय करताय जावे बापू. अरे नका म्हणून इतकी वर्ष राहिली ना फोटो सोबत संसार केलाय ना तिने. मग राहू दे की ए बंडी फोटो दाखव. फोटो आहे फोटो दाखव त्यांना. अरे कशाला मला फोटो दाखवताय. फोटो सोबत संसार केला इतकी वर्ष. अरे नका ना फोटो. मग राहा ना त्यांच्या बरोबरच राहा. ए बंडी दाखव की. हा बघा. हा बघा मांग भरलेली की ना बघा. माझी का मांग भरलेली आहे. अहो मांग तिने तिची भरली. ए बंडी काय करते दाखव. ते असं करतात नाही नवरा बायको. सगळं लाल करून टाकलंय. एवढं कवटा ते जोरात. ऐका असं करू नका जावे बाबू. इतके दिवस पोरीने संसार केला एकटा फोटो सोबत. म्हटलं आज तुम्ही आलाच आहात तर 1-4 दिवस घेऊन जा ना तिला. घेऊन जा काय घेऊन जा. कोण 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 असतो मी घेऊन जायला. काही बोलताय. मी काय घेऊन वगैरे जाणार नाहीये. ऐका आय एम सो सॉरी. हे चांगलं आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करता. फोटो बरोबर लग्न केलं मला खूप भारी वाटतंय. हो नका दाखवू मंगळसूत्र प्लीज नका दाखवू. ऐका ना जावे बापू घेऊन जातो. मंदारला त्रास देतोय. कोण मंदार. चेतू ए चेतू ए चेतू काय ठरलं काय ठरलं. हा तुला घेऊन जातोय की नाही नांदायला. नाही नाही नेतोय तो नेतोय मला. तू तू नको काळजी करू. जा तुझ्या वाटेनं जा. मी नेत नाहीये. सांगा की त्याला लय त्रास देतो मला. कोण आहे हा. मला कसं कोण आहे हा. अहो तेच सांगतोय हा मंदार. झालं काय मंदार लागलाय आमच्या चेतूच्या माग. मग चांगलं आहे ना. चेतू काय बोलली मी बाबा ओंकार राऊतशी लग्न केलं मी का तुझा स्वीकार करू शकत नाही. हा अडून बसलाय चेतू जोपर्यंत गावात आहे मी लग्न करणार नाही. म्हणून सांगतोय जावे बापू घेऊन जा. 2-2 संसार सुखाचे होतील घेऊन जा. अहो असं कसं घेऊन जाई बाबा. तुझं काय रे कर ना हिच्याशी लग्न. काहीतरी आपलं फालतूचं कारण देतोय. नाही काय? नाही करणार. हे बघ भाई कसं आहे प्रेम नाही एकदाच होतं. आपण आपला दिल तिला दिलाय. आता तो दुसऱ्याला द्यायचा. कसं वाटतं कसं वाटतं
एक तर वाजत असेल तर वाजव, नाही तर नको हे करूच. काहीतरी मूर्खासारखा बोलतोय. तर 10 झालेला अजय देवगणला तुम्ही का घेऊन आणलाय मला खरंच कळत नाही. कर ना यार, कर ना. दिल नाही म्हणजे काय, एकदा दिल नाही असं काय नाहीये. 1000 वेळा दे ना दिल आणि घेऊन जा. हा घेऊन जा. करेल तो करेल. जाऊ बापू असं नका करू. घेऊन जा ना पोरीला, बोललो ना तुम्हाला घेऊन जा. अरे कुठे घेऊन जाऊ, कसं घेऊन जाऊ मी? इकडं इव्हेंटला गेलो होतो, ट्रॉफीच्या ऐवजी बायको आणली घरी, असं दाखवू का आईला? नका लाजू, तुम्ही ब्रेक मारताय असं वाटतंय मध्ये मध्ये. थांबा जरा प्लीज. लय भारी चिडताय. नका ना माझ्या चिडण्याला भारी म्हणू. जावई बाप, मला जावई. राग आलाय ना तुमचा. असं नका करू. तिला तुमचं सगळंच भारी वाटतंय. मला सगळं भारी. ए चेतू सांग सांग काय काय आवडतंय तुला. सांग जाऊ बापू मधलं काय काय आवडतंय. नाही प्लीज. लय सगळं आवडते. अरे ऐ, काय आहे? इकडे ये. तू नीट बोला माझ्याशी. हे करू नको. तुला एक तर वाजवता येत नाहीये. हे बघ, तू काय ते एकदा डिसाईड करून घे, तसं पुढचा मी कसा ऍडजस्ट करतो ते बघ. नको ना, मी काय डिसाईड करू? मी हिला कुठेही घेऊन मी जाणार बोलतोय नाही. ए आमचं ठरलंय. तू निघ. आमचं देवाणघेवाणचं चाललंय. आमचं ठरलंय. नाही मी काही देवाणघेवाण करणार नाहीये. प्लीज तुम्ही थांबा. मी 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 हिला सोडलं. मी सोडलं हिला. एवढं अरे नका ना. अरे फोटोशी लग्न केलं तिने. काका दादा नाना ऐका ना, तिने फोटोशी लग्न केलं. एवढे का रडताय तुम्ही? अहो ज्या बापाच्या पोरीला नवरा सोडून जातो काय होत. अरे पण फोटोशी लग्न केलंय तिने. फोटो. जावय बापू फोटोशी लग्न केलंय, पण माझी पोरगी फोटोशी लग्न केल्यावर फोटोशी कशी राहणार. मला नातवंड हवी. फोटोशी लग्न केलंय म्हणून पोटोशी कशी राहणार यानंतर मला खरं तर काहीच बोलायचं नाहीये. तुला बोलायचं असेल तर बोल. मी ते शांतपणे उभा राहणार आहे. हळू बोल. तुला तुला सोडलंय. तू भाई घरी चल. तुला असा नांदवतो ना तर घरी चल. ओ ऐक. नाही सोडलं. नाही सोडलंय तर ते बोलण्याने काय होत. ह्या- कागद आहे काय? माझ्या कागद आहे काय तुझ्याकडं? कागद पाहिजे ना. माझ्या रूम. ए घटस्फोट दे. तू हिला घटस्फोट दे. कसा देऊ? माझं जर हिच्याशी लग्नच झालेलं नाहीये, कसा घटस्फोट देऊ? हिने फोटोशी लग्न केलं बरोबर आहे. हा? मग मी काय जाऊन सांगायचं कोर्टाला, कोर्ट हिने फोटोशी लग्न केलेलं आहे, पण फोटो तर डिव्होर्स देऊ शकत नाही. म्हणून फोटोच्या ऐवजी मी जो फोटोत आहे तो ओरिजिनल मी फोटोच्या वतीने तुमच्याकडे कोर्ट डिवोर्स मागतोय. तर प्लीज माझ्या ओरिजिनल फोटो बघ. किती कन्फ्युजिंग आहे बघ. बघ मला सांग कसं करू मी हे सगळं? कोर्ट मला नाही शिक्षा देणार. अरे थांबा. अहो थांबा काका. जाऊ बापू बाप तुमच्या समोर हात पसरतो. जाऊ बापू नका करू हे प्लीज. नका करू. नका बा पोरीला असं हे करू. जाऊ बापू तुझा भाव पडतो. फोटोची लग्न केलंय रे. हे विधात्या बापरे. काय या बापावरची वेळ आणलीये. येस. ज्याला आपल्या पोरीच्या सुखाचा निर्णय घेता येत नाहीये. विधात्या विधात्या काय स्वीकारू मी, कशाची निवड करू. हे विधात्या माझ्या पोरीच्या स्वप्नाळू जगाची निवड करू की ह्या दुःखाची निवड करू. माझं काय चुकलं विधात्या. माझं काय चुकलं. तुम्ही मारडालाच्या स्टेपवर नटसम्राट करताय ना, ते चुकताय तुमचं. एवढं कराल? एवढं झालेलं आहे मला. खरं खरं सांगा प्लीज. नका ना रडू. वाहो नका ना रडू. प्लीज रडू नका हो. प्लीज रडू नका. साला एवढी नौटंकी फॅमिली आहे ना तुमची. खरं सांगतो मी. हिला जर आधीच सांगितलं असतं ना की तुम्ही फोटोशी लग्न केलेलं आहे, फोटोशी, तर ही वेळच आली नसती. कळलं का? प्लीज. नको रे ओरडू. इकडे इकडे इकडे. नको. तू इथे ये ना. मी का तिकडे यायचंय सतत रे? ऐक ऐक तू कधीतरी माझ्याकडे ये. ऐक ऐक. माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय प्लॅन आहे? आपल्या गावात आहे ना एक स्मशान हा. आहे. तिकडे एक आपला मॅन आहे. हा. म्हणजे हिला जर तुझ्यापासून सुटका पाहिजे असेल हा. ना तर पौर्णिमेच्या रात्री तुला जाऊन टाकायचा.
ऐक ना मला नको ना जाळू तू मला का जाळायचंय मला कळत नाहीये यार. नको ना अरे तुला नाही जाणार. हा, तुझं नाही तू- लग्न कुणावर झालंय? माझं लग्न कोणाबरोबरच झालेलं नाहीये हिने कुणावर लग्न केलंय? हिने माझ्या फोटो बरोबर लग्न केलंय. मग तुझ्या फोटोला जाणार, तुला नाही जाणार. येडी आहे पोट सुटलेला अक्षय कुमार बुलबुलैया सुरू आहे इथे बुलबुलैया सुरू आहे हाऊसफुल मधलं कर बुलबुलैया बोलल्यावर मूर्ख कुठला ही मोंजोली काय मी कोण राज आहे तू कोण शशीधर आहेस ए विधात्या नका करू हे प्लीज थांबा नौटंकी नौटंकी गाव आहे अख्खं नौटंकी पप्पा 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 पहिल्यांदा आलोय मी या गावात पप्पा हा कोण आहे माहित म्हणजे तुम्ही याचे पप्पा आहेत पण हा माझ्या लेकीचा पोरगा नाही म्हणजे मी तुमचा सासरा आहे पण मी याचा आजोबा नाही. हा माझ्या सावतीचा पोरगा आहे. कोण सवत माझी मम्मी बोलली हे जे टीव्हीत दिसतात ना तुला हे तुझे पप्पा आहेत. पप्पा झालं याची मम्मी माझी सावतच झाली. उतार. अरे या कोण मम्मी आहेत ज्या टीव्हीत दाखवत आहेत पप्पा हे कुठलं गाव आहे हे अरे नौटंकी लोक भरली आहेत झाली सगळी हो जाऊ दे. मला नाही सांगायचंय हो. टीव्हीत पप्पा हो, दाखवणार जाऊ- अहो, पण काय ते ठरवा तरी. सागडे मला नावं पाठवत. वा अतिशय युनिक सब्जेक्ट आणि काय भारी सादर केला तुम्ही. क्या बात भन्नाट परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा सुनील डांगे यांची संकल्पना आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजूया. भन्नाट होती संकल्पना आणि मस्त होतं सादरीकरण म्हणजे फारच इंटरेस्टिंग पद्धतीने मांडलं गेलं आणि कॅरेक्टरायझेशन पण मस्त होतं चौघांचं पण. मंदार कडक मजा आली. थँक्यू